आता या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय पाहणार आहोत तर क्रॉसिंग ओव्हर त्याची असणारी डेफिनिशन। मग त्यामध्ये डेफिनिशन पहिल्यांदा वाचून समजावून घ्या। द प्रोसेस which produces recombination of genes by exchanging corresponding segments between non-sister chromatids of homologous chromosomes is called as crossing over। क्रॉसिंग ओव्हर काय तर एक प्रोसेस असते। क्रॉसिंग ओव्हर म्हणजे ह्या प्रक्रियेत किंवा ह्या प्रोसेसमध्ये काय घडतं, विच प्रोड्युसेस रिकॉम्बिनेशन ऑफ जीन्स, म्हणजे जीन्सची नवीन नवीन कॉम्बिनेशन्स प्रोड्यूस केले जातात कशामध्ये, क्रॉसिंग ओव्हर मध्ये। पण ती कशी केली जातात, बाय एक्सचेंजिंग करस्पॉन्डिंग सेगमेंट्स, म्हणजेच संबंधित सेगमेंटमध्ये फक्त काय केला जातो, बदल केला जातो। डायग्राम मध्ये फक्त वरवरनं बघा असा बदल केला जातो कशामध्ये, एक्सचेंजिंग करस्पॉन्डिंग सेगमेंट्स, त्यांचे जे सेगमेंट आहेत यांच्यामध्ये फक्त काय केला जातो, बदल केला जातो बिटवीन, पण त्यामध्ये कसले पाहिजेत, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स पाहिजेत। नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आणि सिस्टर क्रोमॅटिड्स हे पहिल्यांदा समजावून घ्या। नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स त्यासाठी वेगवेगळ्या मी कलरच्या डायग्राम क्रोमोझोमच्या आणि पेअरच्या दाखवलेले आहेत। मग त्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स अगोदर कशाला म्हणतात ते पहा। मग सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे थोडक्यात ही एक दाखवली ही आणि ही एक दाखवली ही वेगळी आणि ही वेगळी, ह्या वेगवेगळ्या काय आहेत, सिस्टर क्रोमॅटिड्स। मग त्यामध्ये त्याला काय म्हणायचं, वन ऑफ द टू क्रोमॅटिड्स ऑफ सेम क्रोमोझोम जॉईंट टुगेदर बाय अ कॉमन सेंट्रोमियर। सिस्टर क्रोमॅटिड कशाला म्हणायचं तर ह्यामध्ये वन ऑफ द टू क्रोमॅटिड्स ऑफ सेम क्रोमोझोम, सेम क्रोमोझोमचे जे दोन क्रोमॅटिड्स असतात ते जॉईंट कुठे झालेले असतात तर एकाच कॉमन सेंटरवर, म्हणजे ह्यामध्ये ह्याच्यात ह्या जॉईन झालेले आहेत, ह्याच्यामध्ये ह्याच्यात ह्या जॉईन झालेले आहेत आणि ह्या दोघं एकत्र हे जर झाली तर त्याला काय म्हणायचं, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स। मग त्यामध्ये त्याची डेफिनेशन पहिल्यांदा समजावून घ्या, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स कशाला म्हणायचं तर two chromatids of paired homologous, that is pairing of a paternal and maternal chromosome, म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, टू क्रोमॅटिड्स ऑफ पेअर्ड होमोलोगस क्रोमोझोम्स, म्हणजेच होमोलोगस क्रोमोझोमच्या ज्या दोन क्रोमॅटिडच्या पेअर असतात, म्हणजे ही एक पेअर आहे आणि ही एक पेअर आहे, यांच्यामध्ये फक्त काय झालेलं असतं, पेअरिंग कोणामध्ये होत असतं, एक मॅटर्नल कडून एक पॅटर्नल कडून, म्हणजे थोडक्यात हा धारा पॅटर्नल हा धारा मॅटर्नल। मग पॅटर्नल आणि मॅटर्नल म्हणजे हा पॅटर्नल हा मॅटर्नल ह्यांची पेअर तयार होते आणि ती पेअरिंग जी तयार होते तिला काय म्हणतात, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स। म्हणजे डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, द प्रोसेस, क्रॉसिंग ओव्हर ही काय आहे, प्रोसेस आहे, विच प्रोड्युसेस, यामध्ये प्रोड्यूस काय केलं जातं, recombination of genes by exchanging corresponding segments between non-sister chromatids of homologous chromosomes। म्हणजेच परत एकदा बघा, क्रॉसिंग ओव्हर एक प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर प्रोड्युसेस रिकॉम्बिनेशन्स, नवीन नवीन कॉम्बिनेशन्स कुणाची तयार केली जातात, जीन्सची, पण ती कशी तयार केली जातात, बाय एक्सचेंजिंग करस्पॉन्डिंग सेगमेंट्स, म्हणजे जे संबंधित सेगमेंट असतात त्यामध्ये फक्त काय होत असतं, एक्सचेंजिंग होत असतं, म्हणजेच अदला बदल होत असते, पण ते कसले असतात, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स, इथं दाखवल्याप्रमाणे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स यांच्यात इथं फक्त काय झालेला असतो, बदल त्यामध्ये, पण ते कसले असतात, होमोलोगस क्रोमोझोम्स, म्हणजे जरी मॅटर्नल पॅटर्नल जरी काय असतील तरी ते कसले असणार आहेत, होमोलोगस क्रोमोझोम्स असणार आहेत। म्हणजेच ही एक जोडी होमोलोगस क्रोमोझोमची, ही एक जोडी होमोलोगस क्रोमोझोमची, मग ती मॅटर्नल असो पॅटर्नल असो, त्यांच्यामध्ये ते जे मॅटर्नल आणि पॅटर्नल यांच्यातला एक एक जो सेगमेंट त्यामध्ये क्रोमॅटिड आहे तो काय होत असतो, एक्सचेंज होत असतो, त्यांच्यामध्ये बदल होत असतो आणि बदल होऊन तयार जे प्रोडक्शन होतं, म्हणजेच जी बदल होण्याची प्रोसेस आहे यालाच काय म्हणतात, क्रॉसिंग ओव्हर। ही झाली डेफिनेशन कशाची, क्रॉसिंग ओव्हरची। त्यासाठी ही डायग्राम व्यवस्थित बारकाईने पहा। नंतर त्यामध्ये
द प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर कन्सिस्ट ऑफ 4 स्टेप्स. मग क्रॉसिंग ओव्हरची जी प्रोसेस असते ती 4 स्टेपमध्ये घडते. मग पहिल्यांदा समजावून घ्या. सिनॅप्सिस पहिलं जे असतं ते काय असतं? सिनॅप्सिस. सिनॅप्सिस म्हणजे थोडक्यात मी नंतर डेफिनेशन सांगणार आहे, पण थोडक्यात सांगतो. सिनॅप्सिस म्हणजे होमोलोगस क्रोमोझोम्स असतात आणि जवळ येऊन एक पेअर तयार करतात, तिला काय म्हणायचं? सिनॅप्सिस. नंतर टेट्रॅड फॉर्मेशन, नंतर क्रॉसिंग ओव्हर अँड टर्मिनलायझेशन. त्यासाठी डायग्राम पुन्हा एकदा बघा. टेट्रॅड फॉर्मेशन इथं जे दाखवलंय ते 4 एकत्र येऊन टेट्रॅड फॉर्मेशन. नंतर काय घडतंय म्हणून सांगितलंय, इथं जे दाखवलंय ते टेट्रॅड फॉर्मेशनच आहे. नंतर दाखवलंय ते यामध्ये क्रॉसिंग ओव्हर आहे. पहिल्यांदा होमोलोगस क्रोमोझोम्स जवळ येतात, पेअर तयार करतात, टेट्रॅड फॉर्मेशन तयार होतं या 4 इंच. नंतर यामध्ये काय होतं? क्रॉसिंग ओव्हर. आणि शेवटी काय होतं? टर्मिनलायझेशन. ही झाली म्हणजेच द प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर कन्सिस्ट ऑफ 4 स्टेप्स. क्रॉसिंग ओव्हरची जी प्रोसेस आहे ती 4 स्टेपमध्ये डिवाइड झालेली असते. पहिलं घडतं सिनॅप्सिस, दुसरं घडतं टेट्रॅड फॉर्मेशन, तिसरं घडतं क्रॉसिंग ओव्हर आणि चौथं घडतं टर्मिनलायझेशन. परत एकदा पूर्ण सांगतो आता. क्रॉसिंग ओव्हर. मग क्रॉसिंग ओव्हर डेफिनिशन. डेफिनिशनमध्ये काय? क्रॉसिंग ओव्हर इज अ प्रोसेस. क्रॉसिंग ओव्हर ही काय आहे? प्रोसेस विच प्रोड्युसेस. ह्यामध्ये प्रोड्यूस केलं जातं. काय प्रोड्यूस केलं जातं? तर रिकॉम्बिनेशन्स. कुणाची? जीनची. नवीन कॉम्बिनेशन्स तयार केले जातात. पण ती कशी होतात? बाय एक्सचेंजिंग करस्पॉन्डिंग सेगमेंट्स. डायग्राममध्ये दाखवले असं. एक्सचेंजिंग करस्पॉन्डिंग सेगमेंट्स म्हणजेच संबंधित असणारे जे सेगमेंट आहेत ते फक्त अदलाबदल होतात. पण ते कसले असतात? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स. सारखे नसणारे, म्हणून याला काय म्हणायचं? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. पण तिथं सारखे असतात म्हणजे होमोलोगस क्रोमोझोम. ही एक होमोलोगस क्रोमोझोम, हा एक होमोलोगस क्रोमोझोम आहे. आणि हे जे आहेत ते दोघं मिळून काय आहेत? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. या दोघांचे मिळून त्यांच्यामध्ये एक्सचेंज होतं. कशात? करस्पॉन्डिंग सेगमेंटमध्ये. त्यावेळी त्याला काय म्हणतात? क्रॉसिंग ओव्हर. ही झाली. आणि नंतर आता प्रोसेस समजावून घ्यायचं. द प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर कन्सिस्ट ऑफ. क्रॉसिंग ओव्हरची जी प्रोसेस असते ती कन्सिस्ट होते किती स्टेपमध्ये? 4 स्टेप. सच ॲज फर्स्ट सिनॅप्सिस. होमोलोगस क्रोमोझोम एकत्र येतात, त्यामध्ये पेअर तयार करतात. दुसरी प्रोसेस असते ती त्यामध्ये कोणती असते? टेट्रॅड फॉर्मेशन. असे टेट्रॅड तयार होतात. तिसरी स्टेप असते ती क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर घडतं. आणि चौथी जी स्टेप आहे ती टर्मिनलायझेशन. म्हणजे इथं टर्मिनलायझेशन घडून येतं. आता नेक्स्ट डेफिनिशन. त्यामध्ये फक्त एकच डेफिनेशन महत्त्वाची बघायची आपल्याला. सिनॅप्सिस. मग डेफिनेशन सिनॅप्सिस म्हणजे काय? द होमोलोगस क्रोमोझोम्स come close to each other and form a pair. This pairing is called as synapses. जे आता आपण डायग्राममध्ये बघितलं होतं. काय झालेलं असतं? होमोलोगस क्रोमोझोम जे असतात ते एकत्र येतात. एकत्र येऊन काय करतात? पेअर तयार करतात. आणि ती जी पेअर तयार होते तिला काय म्हणतात? सिनॅप्सिस. म्हणजेच त्यामध्ये परत एकदा द होमोलोगस क्रोमोझोम्स कम क्लोज टू इच अदर and form a pair. This pairing is called as synapses. आता डायग्राम वरून पाहूया परत एकदा. मग होमोलोगस क्रोमोझोम्स मग ही थोडक्यात पॅटर्नल मगाशी सांगितलं होतं आणि मॅटर्नल. पॅटर्नलमध्ये 2 जे क्रोमोझोम्स आहेत होमोलोगस क्रोमोझोम्स एकत्र येतात आणि त्यांची पेअर तयार झालेली आहे. तसंच त्यामध्ये मॅटर्नलमध्ये सुद्धा 2 होमोलोगस क्रोमोझोम एकत्र येऊन पेअर तयार झालेली आहे. म्हणजे ही पॅटर्नलची पेअर आहे होमोलोगस क्रोमोझोमची, ही मॅटर्नलची पेअर आहे होमोलोगस क्रोमोझोमची. अशी पेअर ज्यावेळी तयार होते ही पॅटर्नलमधली ही मॅटर्नलमधली अशी जी पेअरिंग तयार होते त्यावेळी तिला काय म्हणतात? सिनॅप्सिस. म्हणजे डेफिनिशन काय? या डायग्रामवरून सांगतो. द होमोलोगस क्रोमोझोम्स कम क्लोज टू इच अदर म्हणजे एकसारखे असणारे क्रोमोझोम्स एकत्र येतात अँड फॉर्म अ पेअर. पेअर तयार करतात. त्या पेअरिंगलाच काय म्हणतात? पेअरिंग इज कॉल्ड सिनॅप्सिस. मग ही जी आहे ती पॅटर्नलची होमोलोगस क्रोमोझोम 2 एकत्र येऊन पेअर तयार झालेली आहे. तसंच ही मॅटर्नलची पेअर तयार झालेली आहे.
दोन होमोलॉगस क्रोमोझोम एकत्र येतात, म्हणजेच पॅटर्नलला पॅटर्नल, मॅटर्नलला मॅटर्नल असे एकत्र येऊन पेअर तयार करतात. त्यावेळी त्याला काय म्हणायचं? होमोलॉगस क्रोमोझोम्स come close to each other and form a pair. This pairing is called synapsis. Next, आता सिनॅप्सिस त्यामध्ये कुठं घडतं बघा. इट ऑकर झायगोटिन स्टेज ऑफ प्रोपेज फर्स्ट ऑफ मिओसिस. म्हणजेच मिओसिस मधली जी प्रोपेज फर्स्ट असते त्या प्रोपेज फर्स्टच्या झायगोटिन स्टेजमध्ये जी घडते ती जी असते ती स्टेप कोणती घडते? सिनॅप्सिस. डेफिनिशन समजलेली आहे तुम्हाला. द होमोलॉगस क्रोमोझोम्स कम क्लोज टू इच अदर अँड फॉर्म अ पेअर. दिस पेअरिंग इज कॉल्ड ॲज सिनॅप्सिस. इट ऑकर झायगोटिन स्टेज ऑफ प्रोपेज फर्स्ट ऑफ मिओसिस. हे झालं सिनॅप्सिस. डायग्रामवरून पण आपण पाहिलेलं आहे आणि अशी डेफिनिशन पाहिलेली आहे. त्यामध्ये आता सेक्स लिंक्ड जीन्स. मग त्यामध्ये देअर आर 2 टाइप्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन्स. सेक्स लिंक्ड जीन्स हा पॉईंट पाहायचा आहे. त्यामध्ये 2 टाईपचे काय असतात? सेक्स लिंक्ड जीन्स असतात. त्यामध्ये एक्स लिंक्ड ऑर सेक्स लिंक्ड जीन्स पहिली टाईप, आणि दुसरी टाईप वाय लिंक्ड ऑर होलँड्रिक जीन्स. म्हणजेच पुढचा पॉईंट काय? सेक्स लिंक्ड जीन्स. देअर आर 2 टाइप्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन्स सच ॲज फर्स्ट एक्स लिंक्ड ऑर सेक्स लिंक्ड जीन्स अँड सेकंड वाय लिंक्ड ऑर होलँड्रिक जीन्स. पुढं आता त्यामधली पहिली टाईप एक्स लिंक्ड ऑर सेक्स लिंक्ड जीन्स. एक्स लिंक्ड किंवा सेक्स लिंक्ड जीन्स कशाला म्हणायचं ती डेफिनिशन. द जीन्स आर लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम्स ओनली आर कॉल्ड एक्स लिंक्ड ऑर सेक्स लिंक्ड जीन्स. आपण हे बरेच वेळा पाहिलेलं आहे. म्हणजेच द जीन्स आर लोकेटेड, जीन्स लोकेट झालेले असतात, प्रेझेंट असतात कुठं? तर नॉन होमोलॉगस पार्ट. कुणाचा? एक्स क्रोमोझोमचा. फक्त त्या नॉन होमोलॉगस पार्टवर एक्स क्रोमोझोमच्या जे जीन्स प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणतात? एक्स लिंक्ड ऑर सेक्स लिंक्ड जीन्स. म्हणजेच डेफिनिशन पुन्हा एकदा. द जीन्स आर लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम ओनली आर कॉल्ड एक्स लिंक्ड ऑर सेक्स लिंक्ड जीन्स. म्हणजे जीन्स फक्त प्रेझेंट असतात पण ते कुठं? एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर फक्त, म्हणून त्याला काय म्हणायचं? एक्स लिंक्ड जीन्स. आपण डायग्राम पाहिलेले आहे एक्स क्रोमोझोम्स, त्यामध्ये वरच्या बाजूला दाखवलेले आहे. एक्झाम्पल हिमोफिलिया हे एक्झाम्पल झालेलं आहे. रिलेटेड विथ ब्लड. कलर ब्लाइंडनेस, नंतर नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रंग आंधळेपणा, रात आंधळेपणा. मायोपिया रिलेटेड विथ आय. मस्क्युलर डिस्ट्रॉफी रिलेटेड विथ मसल. हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत? एक्स लिंक्ड किंवा सेक्स लिंक्ड जीन्स. आता पुढची डेफिनेशन वाय लिंक्ड ऑर होलँड्रिक जीन्स. वाय लिंक्ड किंवा होलँड्रिक जीन्स कशाला म्हणायचं? मग त्यामध्ये डेफिनेशन द जीन्स आर लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ वाय क्रोमोझोम ओनली आर कॉल्ड वाय लिंक्ड ऑर होलँड्रिक जीन्स. म्हणजे जीन्स प्रेझेंट असतात ते कुठं असतात? तर नॉन होमोलॉगस पार्ट कुणाचे? वाय क्रोमोझोमचे फक्त. म्हणजे वाय क्रोमोझोमचा जो नॉन होमोलॉगस पार्ट असतो तिथं जे जीन्स प्रेझेंट असतात त्यांनाच काय म्हणतात? वाय लिंक्ड किंवा होलँड्रिक जीन्स. मग त्यामध्ये परत एकदा डेफिनेशन द जीन्स आर लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ वाय क्रोमोझोम्स ओनली आर कॉल्ड वाय लिंक्ड ऑर होलँड्रिक जीन्स. दोन्ही डेफिनेशन सोपे आहेत. एक एक्स क्रोमोझोम वापरायचा आणि दुसरा वाय क्रोमोझोम. एक्झाम्पल बघा आता. हायपर ट्रायकोसिस दॅट इज एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ हेअर्स ऑन पिन्ना ऑफ इयर. म्हणजेच हायपर ट्रायकोसिस काय म्हणतात तर किंवा कशाला म्हणतात तर तुम्ही एखाद्याचं कान बघितलं असतील तर कानावर केस वाढलेले असतात. मग केस वाढणं म्हणजेच काय झालेलं असतं? हायपर ट्रायकोसिस. रिलेटेड कुणाशी असतो? वाय लिंक्ड किंवा होलँड्रिक जीनची. म्हणजेच एक्झाम्पल काय? हायपर ट्रायकोसिस दॅट इज एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ हेअर्स ऑन पिन्ना ऑफ इयर. कानाच्या पाळीवर काय वाढतात? केस जास्त वाढतात, त्यावेळी त्याला म्हणतात हायपर ट्रायकोसिस. इथंपर्यंत आता डेफिनेशन पाहिलेले आहे. धन्यवाद.